नमस्कार. नवरात्रीत 9 दिवस चुकूनही कोणती कामे करू नयेत हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नवरात्रीत 9 दिवस हे काम चुकूनही करू नका. काय करावे, काय टाळावे? शक्ती देवीचा जागर, आदी मातेचा उत्सव सुरू होत आहे. आश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध दशमीपर्यंत अर्थात दसऱ्यापर्यंत नवरात्र साजरी केली जाते. नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गेच्या विविध रूपांची भक्तिभावाने पूजा करतात. मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी 9 दिवस व्रत केलं जातं. नवरात्रीचे व्रत करताना काही खास नियम पाळणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया नवरात्रीत काय करावे, काय टाळावे. नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गेच्या 9 विविध स्वरूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. मातेची विधिवत आणि मनोभावे पूजा केली तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात, तसेच जीवनात सुख समृद्धी येते. नवरात्रीचे व्रत करताना काही गोष्टी करायला हव्यात तर काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. सविस्तरपणे पाहूया. तसेच जमिनीवर झोपणे. नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी 9 दिवस बिछाण्यावर झोपणे टाळावे. तुम्हाला श्रद्धा भक्तिभावाने व्रत करायचे असेल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवर झोपावे. तसेच सात्विक आहार घेणे. नवरात्रीत केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे. यावेळी कांदा, लसूण, मासे, मांसाहार, मद्य, जंक फूड असे तामसिक पदार्थ सेवन टाळावे. 3. कुमारिका भोजनाचे आयोजन करणे. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी किमान एक लहान मुलीला जेवू घालणे किंवा तिला फलाहार करायला देणे. तसेच अष्टमी आणि नवमीच्या दिवशी 9 कुमारिकांची पूजा करून त्यांना भोजन देणे अत्यंत शुभ मानले जाते. महिलांचा सन्मान करा. नवरात्रीत कोणत्याही महिलेचा अनादर करू नये. मग ती आई असो, बहीण, पत्नी किंवा इतर कोणीही महिला असो. सर्व स्त्रियांशी आदराने वागा आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दांचा वापर करू नये. केस आणि नखे न कापणे. नवरात्रीत विशेषतः जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नख कापणं टाळावं. असे केल्यास माता दुर्गा नाराज होऊ शकते. सत्य बोलणे आणि संयम पाळणे. नवरात्रीच्या पवित्र दिवसात खोटे बोलू नये, कोणाला शिवीगाळ करू नये, नेहमी खरे बोलावे, सर्वांशी आदराने वागावे आणि शक्यतो वादविवादापासून दूर राहावे. राग, चिडचिड कमी करावी.